नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्ह्यांची बातमी. मी भाजपमध्ये आलो मात्र कोणाला कळलं नाही असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं. पंतप्रधान मोदींच्या कामावर मी पहिल्यापासून खुश असून काही लोकांमुळे मला भाजप सोडावं लागल्याचं ते म्हणाले. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जात असले तरी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहणं पसंत केले. सोशल मीडियावरच्या खडसेंसोबतचा फोटो त्यांनी हटवल्याचं दिसून येते. नागपुरात पंतप्रधान मोदींची सभा पार पडल्यानंतर महायुतीच्या जागावाटपावर चर्चा करण्यात येईल असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केले. मोदींची सभा झाल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी त्यावर चर्चा करू असंही ते म्हणाले. भाजपला सोडचिठ्ठी देऊन उबाठा गटात प्रवेश केलेल्या उन्मेष पाटील यांनी गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. मी जर खोलात गेलो तर यांना पळता भुई थोडी होईल, असं जामनेरमधून बाहेर निघू देणार नाही असा गर्भित इशारा त्यांनी दिलाय. तर मंगेश पाटील यांची राजकीय उंची किती, ते अपघातानं राजकारणात आले असा टोला त्यांनी लगावला. आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. शरद पवार हे द्रोणाचार्य तर शशिकांत शिंदे एकलव्य असून जावळीकर त्यांच्या पाठीशी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विरोधकांच्या टीकेवर सुशीलकुमार शिंदे यांनी जोरदार पलटवार केला. विरोधक म्हणतात साऊथ आफ्रिकेत माझी खूप मोठी शेती आहे, त्याने ती दाखवून द्यावी, मी सगळी त्यांना देऊन टाकतो असंही ते म्हणाले. ग्राउंड रियालिटी माहीत नसल्यामुळे काँग्रेसला 17 जागांवर लढावं लागत असल्याचा टोला अशोक चव्हाणांनी लगावला. निवडणुकीत जागा मागताना त्या जागेसंदर्भात माहिती असली पाहिजे, त्या ठिकाणचं राजकारण माहीत असावं लागतं असंही ते म्हणाले. इंदापूरचे राष्ट्रवादीचे नेते अप्पासाहेब जगदाळे शरद पवारांच्या भेटीला गेलेत. हे राष्ट्रवादी फुटीनंतर अप्पासाहेब जगदाळे तटस्थ राहिले होते. आता ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. अप्पासाहेब जगदाळे पुणे जिल्हा बँकेचे संचालक असून इंदापूर मार्केट कमिटीचे माजी सभापती आहेत. सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील 15 आणि 19 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, विशाल पाटील आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझ्या प्रचाराची धुरा सांभाळतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी इतर पक्षांचा विचार सोडल्याचं वसंत मोरेंनी म्हटलंय. मी माझ्या भूमिकेवर ठाम असून माझी भूमिका योग्य की अयोग्य हे 4 जूनला कळेल असंही ते म्हणाले. निवडणुकीशी संबंधित होर्डिंग्ज आणि जाहिरातींमध्ये मुद्रक आणि प्रकाशकांची नावं असणं आवश्यक आहे असे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. निनावी होर्डिंग्ज आणि जाहिरातींवर बंदी घालण्यात येणार आहे. भंडाऱ्यातील बिलवाडा गावाच्या जवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाहनाला अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी इथल्या गावी जात असताना मागे ट्रकनं पटोलेंच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. नाना पटोलेंनी अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. सगळ्यांच्या सदिच्छा, प्रेम आणि देवाच्या कृपेनं मी माझे सहकारी सुखरूप आहोत असं पटोले म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अपघातावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय प्रतिस्पर्धी असलो तरी व्यक्तिगत जीवनात प्रत्येकाचं चांगलं होऊ दे, नाना पटोले सुखरूप राहावे अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. नाना पटोलेंच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. नाना पटोलेंचा अपघात नसून घातपात आहे, त्यांना तात्काळ Y+ सुरक्षा पुरवण्याची मागणी काकासाहेब कुलकर्णींनी केली. नाना पटोलेंच्या अपघाताची पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी अशी मागणी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. सध्या निवडणुकीची वेळ असल्यानं पोलिसांनी अतिरिक्त पोलीस सुरक्षा वाढवावी असंही ते म्हणाले. दरम्यान नाना पटोलेंच्या ड्रायव्हरची चौकशी करण्याची मागणी आंबेडकरांनी केली. उदय सामंत यांनी वाशीमध्ये भावना गवळी यांची भेट घेतली. गवळींसोबत 1 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते. ही चर्चा सकारात्मक झाली असून गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचं ते म्हणाले. दौंड तालुक्यात भाजपला धक्का बसलाय. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय.
शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत एकूण 14 लाख रुपयाची रोकड आणि 1 कोटी रुपयांचं मद्य जप्त करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी या कारवाईची माहिती दिली। राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद राज्यात वाढल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलं। राज्यात 45+ आणि देशात 400 पेक्षा जास्त जागा निवडून देण्याच्या भूमिकेला राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं अधिक भक्कमपणा आल्याचं ते म्हणाले। पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉरला प्रणिती शिंदे यांनी विरोध केलाय। हा कॉरिडॉर पंढरपूरकरांना विश्वासात न घेता बांधण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला। दुसरीकडे राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्यांच्या पक्षाला मतदान होत नाही, म्हणून त्यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानं काही फरक पडत नसल्याचंही त्या म्हणाल्या। बागलाणच्या आराईमध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कांदा लिलाव सुरू करण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी बाजार समित्यांचं अस्तित्व धोक्यात येण्याची भीती आहे। बीडच्या माजल गावात गोदावरी नदीवरच्या अवैध विद्युत पंपावर कारवाई करत मोटारी जप्त करण्यात आल्या। यावेळी कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार वर्षा मनाळे यांची कार ग्रामस्थांनी अडवली, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। मराठवाड्यात मोसंबीचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पैठण तालुक्यातल्या मोसंबीच्या बागा संकटात सापडल्यात। गेल्या 2 वर्षापासून ओढ देणाऱ्या पावसानं पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तालुक्यातील हजारो शेतकरी आपल्या बागा वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात। जालना जिल्ह्यात दुष्काळाची तीव्र दाहकता जाणवू लागली असून घनसावंगी तालुक्यातील राणी उंचे गावात मोसंबीची उभी बाग करपली आहे। जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस पडला, त्यामुळे नदी नाले विहिरी कोरडे ठाक पडले, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। अहमदनगर जिल्ह्यातील कोलार खुर्द गावात गुढीपाडव्याला बिरोबा महाराजांची यात्रा भरते। या यात्रेत देवाचं सोंग नाचवायची अनोखी परंपरा पाहायला मिळाली। यात गावातील अबालवृद्ध सहभागी झाले होते। नाशिकच्या सातपूर गावात 12 गाड्यांचा जत्रोत्सव संपन्न झाला। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या भवानी मातेच्या या यात्रेत 12 बैलगाड्या एकाला एक दोरीच्या साह्यानं बांधलेल्या असतात। या 12 गाड्या एकाच वेळी अर्धनारी नटेश्वरीचं रूप असलेल्या श्री गणेशा ओढत असतो। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची पत्रकार परिषद सुरू आहे, आपण थेट जातो। सांगली लोकसभा मतदारसंघातला जो वाद होता त्या वादाच्या संदर्भात अखेर विशाल पाटील आणि विश्वजित कदम नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये उबाठा गटानं दावा केला, नुसता दावाच केला नाही तर त्यांनी चंद्रहार पाटील यांना तिथून उमेदवारी सुद्धा जाहीर केली। त्यानंतर काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ सांगली आहे, काँग्रेसचा तो बालेकिल्ला आहे आणि या परंपरागत मतदारसंघात काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी, काँग्रेसला ती जागा द्यावी अशी मागणी करत वसंतदादा पाटील यांचे नातू असलेले विशाल पाटील हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांच्यासाठी सातत्यानं विश्वजित कदम हे प्रयत्नांची शर्थ करतायत। विश्वजित कदम यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा केली, पण त्यानंतरही त्यांच्या पदरात काही यश पडलं नाही।
अखेर महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगलीची जागा उबाठा गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे आता विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ऐकूया ते काय म्हणतात। नमस्कार। सांगली जिल्ह्यातील तमाम वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, आज मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भूमिकेबद्दल आज ही पत्रकार परिषद आम्ही घेतली। माझ्यासोबत या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते सन्माननीय विशाल पाटील, जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय सावंत, या ठिकाणी उपस्थित असणारे सांगली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज पाटील, सांगली शहराच्या नेत्या स्वर्गीय मदन पवारांच्या पत्नी आदरणीय जयश्री वहिनी, इथे उपस्थित असणारे बाप्पा, डॉक्टर जितेश कदम आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू, प्रथमतः आजची ही पत्रकार परिषद आम्ही जी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन जिल्ह्यातील सांगली जिल्ह्याची तमाम काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर प्रेम करणाऱ्या सर्व तळागाळातील कार्यकर्ते व लोकांच्या विनंतीला मान देऊन लोकांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या भावनांची कदर करत आज आम्ही ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत। आणि म्हणून सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की आजची ही पत्रकार परिषद आम्ही कुणाचेही प्रश्न घेणार नाही। आम्ही आमचं ज्या काही भावना आहेत त्या मांडण्याचा आम्ही इथं प्रयत्न करणार आहोत। प्रथमदर्शनी आपल्या सर्वांना ज्ञात आहे, गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात इंडिया अलायन्स असो किंवा महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष, शिवसेना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गट, या तिन्ही पक्षांचं जे महाविकास आघाडी आहे, या महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याकरता आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले नेतेगण आणि महाविकास आघाडी हे एकत्रित आलेली आहे। या परिस्थितीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून देशातील सत्ताधारी पक्षाला, जातीयवादी भाजप सरकारला, ज्यांनी सत्तेत असल्यापासून असंख्य चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, महागाई वाढवलेली आहे, महिलांवर अत्याचार वाढलेले आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न झालेले आहेत, बेरोजगारीमुळे तरुण पिढी त्रासवलेली आहे। या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता जे महाविकास आघाडीने एकत्रितपणे आणि इंडिया अलायन्सने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला, त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाबाबतीत चर्चा गेल्या 3 महिन्यापासून चालू होत्या। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ही जागा वाटप चर्चा चालू झाल्यापासून सातत्याने काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षातील आम्ही सांगली जिल्ह्यातले तमाम कार्यकर्ते, सांगली जिल्ह्याचा काँग्रेस पक्ष, सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा इतिहास पाहता आणि सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा स्वातंत्र्यापासून बालेकिल्ला राहिलेला आहे हे सर्वांना ज्ञात आहे। अशा परिस्थितीत ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी आम्ही सर्व आमदार असो, आम्ही या ठिकाणी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असो, जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते असो, आम्ही सगळेजण
सांगली जिल्ह्यातील तमाम लोकांच्या भावना या आम्ही राज्यातील आमच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केलेला आहे। ज्या ज्या बैठका आमच्या मुंबईत राज्यातील पक्षनेत्यांसोबत झाल्या त्या बैठकांमध्ये आदरणीय नाना पटोले साहेब राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष, आदरणीय बाळासाहेब थोरात विधिमंडळाचे आमचे नेते काँग्रेस पक्षाचे, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि इतर काही नेते मंडळी ही राज्यातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते। दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, ज्येष्ठ नेते आदरणीय के.सी. वेणुगोपालजी साहेब असतील आणि ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चन्नेतीलाजी असतील, या सगळ्या नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते नेतेगण सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून भेटत गेलो आणि सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाची असावी, काँग्रेस पक्षाला ती लढायला मिळावी आणि काँग्रेस पक्षाने ती लढायला सक्षम आहे, समर्थ आहे, ही भावना आम्ही सातत्याने मांडली। त्याचं साधं कारण म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 काँग्रेस पक्षाचे एक आमदार आहेत महाविकास आघाडीचे, एक स्वर्गीय आर आबा पाटील साहेबांच्या पत्नी आदरणीय सुमन वहिनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब गटाच्या आमदार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी काम करतात। अनेक ग्रामपंचायतींमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारे आज मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य सरपंच काम करत आहेत आणि ही काँग्रेस पक्षाची एक मजबूत बाजू या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सातत्याने पक्षश्रेष्ठींना काँग्रेस पक्षाची मागणी केली। गेल्या काही दिवसात जी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडी अंतर्गत आणि लोकसभेच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये निर्माण झाली त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अनेकांना ज्ञात आहे की कोल्हापूरची जागा आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची होती म्हणून ती काँग्रेस पक्षाला देण्यात आली। या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा एक दावा केला आणि त्या दाव्यातून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी 21 तारखेला अचानकपणे इथल्या आमच्या सांगली जिल्ह्यातील चंद्रार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। तदनंतर सुद्धा यामध्ये आमचे राज्यातले नेते आदरणीय थोरात साहेब असतील, आदरणीय नाना पटोले साहेब असतील, आदरणीय पृथ्वीराज साहेब असतील की ह्यांनी एक भूमिका घेतली की हा निर्णय थोडासा एकतर्फी होता आणि तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन तो करण्याची आवश्यकता होती। आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांबाबतीत आम्हाला व्यक्तिशः आणि काँग्रेस पक्षाला आम्हाला आदर आहे। ज्या परिस्थितीतनं आज ते महाराष्ट्रात संघर्षाच्या परिस्थितीतनं राजकारण करतात ह्या बाबतीतही आम्हाला आदर आहे, पण सांगलीचा जो काही राजकीय इतिहास आहे, सांगलीच्या जनतेची आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती समजून घेऊन जर महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेतला असता तर निश्चितपणे जे काही गेल्या 15 दिवस एक परिस्थिती निर्माण झाली होती ती कदाचित परिस्थिती निर्माण झाली नसती। हे बोलता आम्ही गेले 15-20 दिवस सुद्धा सातत्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आम्ही विनंती केली, मागणी केली या ठिकाणी आज की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी। काल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या 48 जागा आहेत त्याचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आणि बहुतांशी ठिकाणी मला वाटतं जवळजवळ सर्वच ठिकाणी उमेदवारही जाहीर करण्यात आले। आज ही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि आमदार ह्या नात्याने माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती, सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी पारख करावी, पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फेरविचार करता येत असेल तर फेरविचार त्यांनी करावा ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त ही माझी व्यक्तिगत नाही, ही तर सांगली जिल्ह्यातील आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही ती भावना असणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त आज एकंदरीत राज्यात देशात जी काय परिस्थिती ह्याच्यात कुणालाही दुमत असता कामा नये, कुणालाही शंका असता कामा नये की आज महाविकास आघाडी म्हणून जे काही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जी काही लढाई चालू आहे त्या लढाईत आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत, परंतु काँग्रेस पक्षाची ही जागा
येणाऱ्या काही दिवसात सुद्धा जर त्याच्या बाबतीत काही भूमिका महाविकास आघाडीला गांभीर्याने विचार करून काही घेता आला तर निश्चितपणे आम्ही आमच्या भावना समजून घ्यावा. कालच ही बातमी आम्हाला कळाली, अनेकांना काहीतरी प्रतिक्रिया मिळेल अशी अपेक्षा होती. मला साधं उदाहरण आपल्या सर्व जनतेला आणि पत्रकार बंधूंना द्यायचं आहे की एखादी चुकीची बातमी किंवा एखादी वाईट बातमी कानावर पडली किंवा एखादी दुःखद घटना आपल्या जीवनात जेव्हा घडती, एखादा शालेय जीवनामध्ये विद्यार्थी नापास झालेला असो किंवा काही दुर्दैवी कुटुंबातली घटना असो, तर ती पचनी पडायला थोडासा वेळ लागतो. आणि काल ही बातमी जेव्हा सांगली जिल्ह्यात आणि आम्हा सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कळली कानावर आली, तर ती काही सहजासहजी आम्हाला पचनी पडली नाही. आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व घटक कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहोत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. आम्ही एकमेकांना धीर देऊन एकमेकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यातनं एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल ह्यासाठी आजही या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि याच्यासाठी महाविकास आघाडीने ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन त्याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला ती जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करा अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे. तरीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ. एवढंच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे. धन्यवाद. ठीक आहे. अर्ज माघार घेण्यापर्यंतचा अल्टिमेटम असेल का? नाही, मी आता सुरुवातीला सांगितलं, आज संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एक लोकांची आशा आहे की आज नेमकं काँग्रेस पक्षाच्या आम्हा नेत्यांची भूमिका काय. आणि आमची भूमिका एवढीच आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये विशाल पाटील व्यक्तिगत स्तरावर कार्यकर्त्यांना भेटतील. जे कोण कार्यकर्ते, मला, विक्रम सावंत, आम्ही सगळे वेगवेगळ्या सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघातले काम करणारे कार्यकर्ते आहोत. वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. म्हणून कार्यकर्त्यांचा एक ओढा आहे आमच्याकडे. त्यांच्या मनातल्या भावना किंवा त्यांचं दुःख हलकं, जे काय त्यांच्या भावना आहेत हलकं करणं आणि त्यांना ऐकून घेणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. ती नैतिक जबाबदारी येणाऱ्या दिवसात आम्हाला पार पाडू द्या. आणि येणाऱ्या काळात जो काही निर्णय असेल तो काँग्रेस पक्षाच्या आमच्या वरिष्ठांशी आमच्या भावना आणि जनतेच्या भावना मांडून आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या बाबतीत चांगलं सकारात्मक निर्णय घेऊ. ठीक आहे. धन्यवाद. नाही, मावळमध्ये काँग्रेसने थांबवल्या संजोग वापराचा प्रचार, तर पुण्यात काँग्रेसने करायचा प्रचार करू नका असं सांगितलं. पुण्यात काँग्रेसचा काँग्रेस पुण्यात आणि काँग्रेस लोकांनी नाही, मला ह्याची माहिती नाही, मला त्याची काही कल्पना नाही. ह्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अल्टिमेट गोल हा सत्ताधारी पक्षातील जे भाजप सरकार आहे, आज त्यांची जे चुकीचा कारभार केला आहे तो जनतेसमोर मांडून आज त्यांना हद्दपार करायचं आहे. महाविकास आघाडी एकत्र आलेली आहे. आमचा अल्टिमेट गोल काय एकत्रित येण्याचा हा जनतेला माहिती आहे, कार्यकर्त्यांना, तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. पण एक जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून मी माझी भावना मांडत आहे आणि तीच आज आमची भावना आहे. कार्यकर्त्यांचं काल बातमी आम्हाला कळालेली आहे आणि काल आणि आजमध्ये काही फक्त अवघ्या 24 तास फक्त झालेले आहेत आणि या 24 तासामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा ओढा, गर्दी, कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या ऐकत आहोत, त्या वाचत आहोत आणि त्या भावनांना कदर देणं आमचं नैतिक कर्तव्य आहे. ते कदर देऊन येणाऱ्या दिवसात जे काय आमचं महाविकास आघाडीतलं नैतिक कर्तव्य असेल ते आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नेत्यांशी चर्चा करून आम्ही निश्चितपणे पार पाडू. धन्यवाद. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.